लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. पहिला बॉल या ठिकाणी लॉंग रनअप गोलंदाज सज्ज होताना आपण पाहताय सर्वेश उलवेकर याला. बघा गाडीच्या लाईट ज्या आहेत बाहेर पार्किंग मध्ये मला वाटतं निघालेले आहेत. त्या ठिकाणी आमचे मान्यवर किंबहुना खेळाडू असेल त्याचं रिफ्लेक्शन मैदानामध्ये येत आहे, त्यामुळे आपण ते बंद करा सूचना राहील. भरपूर चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन तुम्ही या स्पर्धे निमित्तानं पाहताय. एका बाजूला कारकोपर आणि या त्यांच्या समोर खेळणारा संघ आहे रोहिंजन. आमची स्क्रीनवरती सध्या आपण पाहताय त्या ठिकाणी नारिन संघाचा संपूर्ण स्क्वॉड. आज मात्र संपूर्ण गाव इथे आलाय आणि या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. पहिला बॉल टॅपिंग क्रिकेट बॅकफुटला गेले होते आणि अंडर बॉक्स टाईप फटका पण पाहिला. अगदी विकेट समोर आपटला होता. दी बॉल राहुल द्रविड यांची आठवण झाली. मला तर किती वेगवान गोलंदाज त्यांच्या समोर असले तरी पहिला बाउन्सर विकेटवरती यायचा, इतक्या चांगल्या पद्धतीने डिफेन्स करायचे. आणि इथे पहिली सिंगल मिळाली. अकाउंट ओपन झालं मैदानामध्ये. हर्षलचं अकाउंट ओपन झालं. जय हनुमान कारकोपर टीमचं. सर्वेश उलवेकर यंगस्टर आहे, प्रभावित कामगिरी त्याची राहिली सातत्याने. ओव्हर द विकेट बॅकफुटला गेले. पूल करत असताना प्रॉपर कनेक्शन. मागच्या मॅच मध्ये प्रफुल इम्पॅक्ट टाकू शकला नव्हता, परंतु या मॅच मध्ये प्रफुलच्या बॅट मधून धमाका षटकार. 6 धाबा या फटक्यावरती मिळाल्या. बघा पुन्हा आपण पाहिला टेलिकास्ट या फटक्याचा. चांगली बॉलिंग ऍक्शन. क्या बात आहे. मला वाटतं लेदरचाच खेळाडू आहे सर्वेश, ज्यापर्यंत तो गोलंदाजी करतोय. आणि हाफ ट्रॅकर बॉलला त्याने पूल करत असताना मिडविकेट कडे फटका केले. प्रफुल घरत षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 7 रन सध्या स्कोर कार्ड वरती. नेक्स्ट बॉल तयार. पुन्हा वेगात टाकला. याही वेळेला ऑन द राईस. लॉंग ऑनला फिल्डर पोहोचला झेल खाली. प्रयत्नांची पराकाष्ठा झाली पण तो झेल कॅरी करता आले नाही, पण तो प्रयत्न लाजवाब होते. जो करता क्षेत्ररक्षक बरोबर काउ कॉर्नर रिजन मध्ये आहे त्याला लॉंग ऑन पण धावायचं होतं. लॉंग चेस त्याच्यासाठी होतं आणि ते झेल पकडत असताना जीवनदान मिळालेलं आहे. मला वाटतं झेल पकडत असताना खऱ्या हाताने आपण पाहिलं हँड अँड ॲक कॉर्डिनेशन, फास्ट रिफ्लेक्स आणि सॉफ्ट हँड, त्याचबरोबर अँटिसिपेशन, तुमची एकाग्रता महत्वाची असते. सर्व गोष्टी होत्या. पुन्हा एकदा त्याच दिशेने बिडॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून फिल्डर धावत पुढे आलाय. बिडॉन आतमध्ये होता. यावेळेला हर्षलचा फटका होता. मागचा फटका प्रफुलचा होता आणि ते नकार दिला हर्षलने सेकंड साठी. अगदी योग्य कॉल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल सध्या होताना आपण पाहता. धावसंख्या स्कोर कार्ड वरती बिनबाद 9 लॉस ऑफ 0. पॉवर प्लेचं पहिलं षटक फ्रंटलाईन गोलंदाज सर्वेश उलवेकर. जबरदस्त गोलंदाजी. सचिन कडू यांना देखील आपण मैदानामध्ये पाहता इन ऍक्शन मध्ये. ते एक जुने जाणते खेळाडू आहेत, नामांकित पंच. नेक्स्ट बॉल लो फुल टॉस ऑन साइडला फिल्डर. क्या बात आहे. जजमेंट चांगलं होतं. मला वाटतं सुरुवातीला वाट पाहतील कदाचित आणि जर का वाट पाहिली असती तर वाट लागली असती. बॉल डोक्यावर निघाला असता आणि त्यानंतर पुढे आले. चार्ज अप झाले. एका टप्प्यावरती बॉलला उचललं. फ्रॅक्शन ऑफ सेकंद, अगदी मायनर सेकंदामध्ये तुम्हाला फिल्डिंग करत असताना किंवा बॉलिंग करत असताना बॅटिंग करत असताना निर्णय घ्यावे लागतात. फटका कोणता मारायचा. यॉर्कर बॉल आला की हेलिकॉप्टरच मारावं लागेल, पाडल स्लिप करावं लागेल. वॅगन व्हील आपण पाहताय खरं या मैदानाचा आणि या खरं तर इनिंगचा. WTC आता अपडेट झाले. स्वीट साऊंड, कडक शॉट, बेधडक फटका पाहायला मिळाला हर्षल ठाकूरचा. जबरदस्त टायमिंग. मिड विकेटच्या बाहेर लांब लचक उत्तुंग असा हा षटकार. 6 धाबा. पहिल्याच ओव्हरला मात्र धावा येताना पाहायला मिळाल्या. टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिली. बघा पुन्हा हा बॉल स्लॉट मध्ये आला. लेन बॉल होता आणि त्याच्यावरती पिकअप पाहायला मिळाला हर्षल ठाकूरचं. हँड अँड कॉर्डिनेशन चांगलं. मिडल झाला बॉल आणि स्वीट साऊंड ऐकायला मिळाला. टक आवाज ऐकताना मात्र बरं वाटतं प्रेक्षकांना. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा स्कोर कार्ड वरती आपण लागताना पाहता. 16 लॉस ऑफ 0. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. दोन्ही एंडने मात्र गोलंदाजी आहे. काही दिवसापूर्वी अगदी पलीकडच्या क्रीडांगणावरती डे क्रिकेट फॉर्मॅट आपण पाहिला समाधान भोईर यांच्या माध्यमातून. A1 क्वालिटीचं आयोजन त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. आज आपण आहोत प्रकाश होतामध्ये आणि या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आहेत नितीन शिवरामजी भोईर, एकविरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, युवा उद्योजक. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा असते आणि यंदा देखील दिमागदार आयोजन तुम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं पाहताय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. फार एंडने आता गोलंदाजीसाठी बॉलर येतो त्या ठिकाणी ओम पाटील.
पहिल्या ओव्हरला चांगला स्टार्ट मिळालाय. बिनबाद 16 ही धावसंख्या पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी 4 षटकांच्या सामन्यामध्ये होताना पाहायला मिळाली. लेफ्ट आर्म सीमर पूल करायचा आहे, फटका फसलाय, फॉलो थ्रू मध्ये झेलची शक्यता आहे आणि ते झेल टिपलाय. कॉट अँड बोल्ड. बऱ्याच अंशी आपण पाहिलं डाव्या हाताचा गोलंदाज त्याचा स्विंग कट करताना, स्विंगला मात्र आक्रमण करताना उजव्या हाताच्या फलंदाजाला अडचणी निर्माण होत आहेत आणि इथे तेच घडलं. हा बॉल थोडासा टर्न झाला, हलकासा स्लाइडली औषध ऑफस्टंप निघाला आणि त्याच्यावरती झेलबाज झाले. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला. कॉटन बॉलच्या स्वरूपात खेळाडू बाद झाले प्रफुल्ल. त्यानंतर मैदानाकडे चालले प्रतीक पाटील. मागच्या सामन्यामध्ये प्रतीक जवळजवळ 5व्या क्रमांकावरती आला, परंतु यावेळेला टॉप ऑर्डरला त्याला प्रमोट केलं, कारण सामना 4 षटकांचा आणि पहिल्यांदा त्यांना बॅटिंग करायची आहे. धावा चेस करत असाल तुम्हाला ऍव्हरेज कॅल्क्युलेशन नुसार कधी कधी बॅटिंग सेटअप लावावं लागतं. जर धावा कमी असला तर एखादा चांगला खेळाडू मिडल ऑर्डरला ठेवला तर त्याचा फायदा टीमला होतो आणि इथे आता धावा बनवायच्या फ्री माइंडेड फ्रीडम आहे करत राहता फलंदाजांना. प्रतीक पाटील आले 3ऱ्या क्रमांकावरती. पहिल्याच बॉलला विकेट काढला त्या ठिकाणी ओम पाटीलने प्रफुल्ल घरतचा मस्ट निडेड तो विकेट होता. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. 16ला 1 सध्या परिस्थिती. 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओम तयार. समोरच्या दिशेने ओव्हर पिच त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह करत असताना ड्रायव्हिंग लेंथ वरती हा बॉल होता, उजव्याच्या बाहेर त्याच्यावरती ड्राईव्ह करत असताना कॉपी बुक स्टाईलने आपण पाहिलं प्रतीकला एक सिंगल या ठिकाणी मिळाली. क्रीडांगणाची आउट चांगली आहे, विकेट अतिशय सुंदर आहे आणि आशा करतर आउटफील्ड वर तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. नाईट स्पर्धेसाठी अतिशय उपयुक्त हे मैदान आहे. बरेचसे रेकॉर्ड्स आपण पाहिले आणि या मैदानावरती रायगड ठाणे जिल्ह्यातील मुंबईचे संघ खेळताना आपण पाहिले. अधिक एक मोठा वैशिष्ट्य आहे. पुणे, रायगड, ठाणे, मुंबई असे 4 जिल्हे सध्या चर्चेमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ऑन साइडला हा फटका त्या ठिकाणी डीप मध्ये चांगला थ्रो पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडला जबरदस्त फिल्डिंग. फलंदाजाला दुसऱ्या रनसाठी मुभा द्यायची नव्हती आणि इथे चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि नक्कीच सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये आता हळूहळू बदल होताना आपण पाहतात. टोटल धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती 18 लॉस ऑफ. या ओव्हरमध्ये ओम पाटीलने थोडासा जो धावांचा वारू म्हणजे घोडा जो उधळला होता त्याला लगाम लावण्याचं काम केलंय आणि हे गरजेचं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये जो मोमेंटम मिळालाय तो मोमेंटम खेचून आणायचा आहे रोहिंजन संघाकडे, परंतु फार काळ शांत बसेल असा प्रतीक खेळाडू नाहीये आणि तो काय संत नाहीये. त्याने काय फटका मारलाय, अप्रतिम स्लॉट मध्ये टाकलेला बॉल, त्याच्यावरती वाळी श्लॉंगनला हा फटका पाहायला मिळाला. षटकार 6 धावा. चला नवीन चेंडू लगेच द्या. आपण बघा प्रत्येक बॉलला आपण फिल्डर एकत्र येऊ नका, या सूचना आम्ही पहिल्या मॅच पासून देतोय. त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा. वारंवार आपण एकत्र येऊ नका. आणखीन एक सामना पेंडिंग आहे आजच्या रात्री मधला. जर का आजच्या रात्रीचा शेड्यूल लवकर कंप्लीट झाला तर प्रत्येकाला सोयीस्कर राहील. आयोजकांना देखील तितकंच महत्वाचं राहील. उद्याही त्यांना इथे पूर्ण तयारीशी उतरावं लागेल या स्पर्धेमध्ये. हा 3री रात्र स्पर्धेची. काल 2 रात्रीमध्ये आपण उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहिलं या स्पर्धेमध्ये. ओम तयार. प्रतीकसाठी वन्स अगेन बिगिटचा प्रयत्न. याही वेळेला बॉल हवेत आहे. फिल्डर डाऊन द बॉल. झेल होईल का आणि झाला झेल. स्क्वेअर लेग मधला फिल्डर त्या ठिकाणी झेल खाली आला. झेल टिपला त्याने. प्रतीकचा बहुमूल्य विकेट मिळाला फिल्डिंग करताना रोहिंजन संघाला. धावसंख्या 24, खेळाडू बाद झाले 2. 24ला 2 सध्या परिस्थिती आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये. यस ब्लाइंड स्ट्रोक समाधान सांगतायत त्या ठिकाणी. थोडा राईज झाला होता आणि त्याच्यावरती चेंडू हवेमध्ये आपण भरपूर गेला. एलिव्हेशन जास्त मिळाला, डिस्टन्स कमी क्लिअर केलं आणि आता हा खेळाडू बाद झाला. प्रतीक नवीन फलंदाज मागच्या सामन्याचा सामनावीर कुणाल घरत ज्याने 20 धावांची चांगली इनिंग साकारली होती तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. महत्वाच्या मॅच मध्ये कतर एक महत्वाची इनिंग त्या ठिकाणी त्यांनाही खेळावी लागेल या लढतीमध्ये. कुणाल घरत एरियाट नंबर 4 आपटलाय बॉलला. तिकट बाउन्सर, परंतु जास्त उसळी घेत असताना अनप्लेबल डिलिव्हरी. डोक्याच्या वरून चाललाय आणि बघा पुन्हा एकदा रिप्ले. शोल्डरचा चांगला वापर, अँगल बनवला, भरपूर वरून गेला डोक्यावरून, त्यामुळे अनप्लेबल डिलिव्हरी आपण पाहायला मिळाली. 1 फॉर 1 ओव्हर ही सूचना गोलंदाजाला मिळेल. फर्स्ट बाउन्सर आणि एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी खर्च करताना पाहिला ओम पाटीलला. 25 धावा धाव फलकावर द्या. चांगलं कमबॅक. यावेळेला काय फटका होता. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऑन दी राईस. अप्रतिम
जितका बॉलने उसळी घेतली तितका चांगला फटका पाहायला मिळाला. जबरदस्त कुणालचं टायमिंग आपण या फटक्यामध्ये पाहिलं. पुन्हा बघा हा रिप्ले बॉलचा, अप्रतिम, त्रिबंडियस. बॅकफुटला आले, त्यानंतर बॅकफुट पंच एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळाला. लाजवाब टायमिंग. 6 धावा या फटक्यावरती मिळाल्या जय हनुमान खारकोपर टीमला आणि या 6 रनच्या मदतीने दुसऱ्या षटकाचा खेळ संपला. टोटल धावा सध्या स्कोर कार्ड वरती 2 गडी बाद 31 धावा, 31 लॉस ऑफ 2. सध्या 31 धावा धाव फलकावरती. चला घाई करा. कुणाल गरजसाठी पारितोषिक आलंय. षटकार हॅट्रिक साठी ओमी भोईर यांच्या वतीने तब्बल 5000. एक मारला म्हणजे अजून सलग 2 त्यांना मारायचे आणि तब्बल 5000. आज मला वाटतं प्रथमेश नेरुळकर यांनी वैभव पाटीलला एक पारितोषिक लावलं होतं, जो कदन आरेनचा खेळाडू होता. 3000 ऑनलाईन पेमेंट त्यांच्यापर्यंत पोहोचलं. आणि आता ओमी भोईर यांच्या वतीने कुणालला देखील 3 षटकार तब्बल 5000 मोठं पारितोषिक. बॉलिंग मार्क होती तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येतो हायवे एंड कडून संकेत पाटील. समोर हर्षल ठाकूर हा खेळाडू स्ट्राईक एंडला. 31. पहिल्या ओव्हरमध्ये 16, या ओव्हरमध्ये 15 आल्या. जबरदस्त बॅटिंग. जर का या सरासरीने खारकोपर संघ पुढे गेला तर किमान 55-60 धावा तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये सेट होताना पाहायला मिळतील. पहिलाच बॉल लेंथ बॉल टाकला, वेगात टाकला होता, प्रॉपर कनेक्शन नाहीये. स्टम्प्सला जर का हिट झाला असता तर कदाचित रनआउटची संधी मिळाली असती. आणि इथून मात्र सिंगल कंप्लीट. कुणाल गरज स्ट्राईक एंडला येतोय. 32 धावा धाव फलकावरती. जो जिंकेल तो मात्र आजच्या रात्रीमध्ये शेवटचा सामना खेळेल आई गावदेवी ऋणव 11 नारेन या संघासोबत. अंतिम सामना आणि त्यातून जिंकणारा संघ बक्षीस पात्र होईल. तो मात्र क्वालिफाय या ठिकाणी शेवटच्या रात्रीसाठी. प्रत्येक दिवशी आपण पाहताय चांगले संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. वेगात टाकलाय, बाउन्सर होता परंतु लाईन खराब आहे. अवे फ्रॉम द बॉडी. थोडासा बॉलचा चेस केला होता, पाठलाग केला होता कुणालने. बॉलच्या दिशेपर्यंत पोहोचायचं होतं परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नसल्या कारणाने हा वाईड बॉल पाहायला मिळाला. रायगडमध्ये आपण सातत्याने पाहिलं एकच वाईड लाईन असते, परंतु अलीकडच्या काळामध्ये जेव्हा प्रोफेशनल क्रिकेट केलं जातं तेव्हा शफल लाईन देखील असते. त्याचा फायदा गोलंदाजांना होतो. इथे देखील बॅकफुटला आले. ओव्हरपिच उजव्याच्या बाहेर ड्राईव्ह करत असताना 20 मध्ये लॉंग ऑफला खेळले. एक सिंगल कुणालच्या बॅटमधून ऍड होईल जय हनुमान खारकोपर टीमच्या खात्यामध्ये. या एका रनच्या मदतीने टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहिली 2 गडी बाद 34 धावा, 34 लॉस ऑफ 2. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. बघा 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सत्र समाप्त करावं लागेल. त्यामुळे आम्ही वारंवार सूचित करू फिल्डिंग करणाऱ्या टीमला. 34 धावा सध्या धावफलकावरती. 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या 14 बॉल मध्ये ऑन साइडला दे घुमा के, क्या बात है. हर्षल ठाकूरने मात्र खेळाडू कक्षाला अभिवादन केलंय. खेळाडू कक्षामध्येच मारला हा फटका. हा पंप जॅक पूल करत असताना मिड विकेटला हा फटका पाहायला मिळाला. षटकार 40 धावा धाव फलकावरती. खर तर मागचा बॉल जर का नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला असता तर कदाचित हर्षल बाद झाला असता. या छोट्या छोट्या खरं तर सूक्ष्म गोष्टी तुम्हाला नक्कीच विजयाकडे घेऊन जात आहेत. त्यामुळे या बारक्या गोष्टींकडे देखील तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. लहान लहान गोष्टी आहेत. खरं तर तुम्हाला तुमच्या पायाला ठेस आहे तुमच्या डोंगराने लागत नाही, एका छोट्या दगडाने लागते. आणि जर का तुम्हाला जिंकायचं असेल तर सर्वच गोष्टी तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी पार पाडाव्या लागतील. मला वाटतं मार्जिन ऑफ एरर, चुका तुम्हाला सर्वाधिक जास्त टाळाव्या लागतील. जर तुम्ही चुका टाळल्या तर नक्की तुम्हाला विजय संपादित करता येईल. क्रिकेटमध्ये हे सूत्र फार महत्वाचं आहे. मार्जिन ऑफ एरर तुम्हाला टाळावं लागेल. आणि इथे वाईट बॉलचा इशारा, आणखीन एक वाईट. या एंडने आपण जर पहिला बॉल असता थोडा ऍडव्हान्टेज मिळतो, गती प्राप्त होतोय. आणि इथून आपण जर पहिला करता त्या ठिकाणी रन मात्र मिळाली वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त. वाईट बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला आणि रन सध्या 41 धावा. पुन्हा एकदा क्या बात आहे, कडक अँड बेधडक. हर्षल ठाकूर ही इज ऑन फायर नाव. आक्रमक झालाय, त्याला थांबवणं आता कठीण. जबरदस्त फटकेबाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. अफलातून इनिंग. बडे मंच का सरपंच हर्षल ठाकूर. यंदाच्या हंगामध्ये नावेखाडीच्या मैदानावरती त्याने अर्धशतकी खेळी साकारली होती. प्रकाश होता स्पर्धांमध्ये, रामबागचं ते मैदान. आणि आज पुन्हा एकदा एक मोठी इनिंग त्याच्या बॅटमधून या ठिकाणी पाहायला मिळाली. जबरदस्त बॅटिंग.
वैयक्तिक 7 मध्ये 22 वरती खेळतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये 15 बॉल मध्ये 60 धावांची स्फोटक इनिंग आपण पाहिली होती कोण संघाचा अनिकेत म्हात्रे त्याच्या बॅटमधून. आणि यावेळेला वैयक्तिक 7 मध्ये 22 वरती खेळतो आणि दुसऱ्या बाजूला कुणाल 2 चेंडू 7 मध्ये 7 वरती खेळतोय. 350चा स्ट्राईक रेट त्याचा देखील आहे आणि दुसऱ्या बाजूला 300 प्लसचा स्ट्राईक रेट, हेल्दी स्ट्राईक रेट दाखवलाय हर्षलने 47. प्रोजेक्टेड स्कोर आता दाखवतो 71. मी प्रेडिक्ट केलं होतं 60 आणि त्याच्याही पलीकडे जाईल जर काही अशीच बॅटिंग चालू राहिली. वेगात टाकलाय, संधी निर्माण झाली सचिन कडू, क्या बात आहे, ओल्ड इज गोल्ड. शॉर्ट कव्हरला सॉफ्ट डिसमिसल झाले, चांगला झेल टिपला सचिन कडू यांनी. अनुभवी खेळाडू सचिन कडू, त्यांच्या हातामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, झेल टिपला आणि इथे विकेट मिळाला हर्षलचा. जो हर्षल वेगात पुढे चालला होता, अतिशय आक्रमक झाला होता, तो घातक झाला होता आणि त्याला थांबवलं या षटकामध्ये गोलंदाजाने. धनेश भोईर मैदानाच्या आतमध्ये चाललाय. धनेश भोईरला आपण पाहू शकाल ज्याने मागच्या सामन्यामध्ये जेव्हा 5 बॉल मध्ये 7 ची गरज होती तेव्हा षटकार ठोकला होता आणि दुसऱ्या बॉलला तो आउट झाला आणि 3 मध्ये 1 असताना तो पुढचा बॉल डॉट आला, 2 मध्ये 1 असताना चौकार मारला. तो सामना जिंकला होता खारकोपर टीमने आणि अगदी मिडल ऑर्डरला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. मस्त परफेक्ट धनेश भोईर. खरं तर फिटनेस कडे चांगला त्याने लक्ष दिलंय, नेहमी त्याबद्दल आम्ही चर्चा करतो कारण खारकोपर मध्ये अनेक वेळा स्पर्धा केल्या. धनेश नेहमी चर्चेमध्ये असतो. राऊंड द विकेट. याही वेळेला त्याच दिशेने फटका, कव्हरचा फिल्डर आहे सचिन कडू, त्यांच्या डोक्यावरून मारलाय, क्या बात आहे, भव्य स्वागत. पहिला चेंडू फेस केला या ओव्हरमध्ये धनेशने आणि त्या बॉलमध्ये चौकार ठोकलाय आणि या चौकाराच्या मदतीने 50 कंप्लीट. आय थिंक 51 धावा, 50 अप, 51 धावा धाव फलकावरती आल्या. 1 षटक बाकी आहे. 3 षटकांमध्ये जवळजवळ 17च्या सरासरीने 51 आल्या. 17 51, 17x3 आपण जर पाहिलं तर 51 आल्या. त्यामुळे नक्कीच चांगला मोमेंटम मिळालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 16 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 आल्या, या ओव्हरमध्ये 18 आल्या. अशा एकूण आपण पाहिलं तब्बल 51 धावा. कुणाल घरत वैयक्तिक 2 बॉल 7, धनेश भोईर वैयक्तिक 1 बॉल 4, जयहनुमान खारकोपर आणि त्यांच्या बरोबरीने एसीसी रोहिंजन. मोठं नाव आहे, गेले कित्येक वर्ष हा संघ टेनिस क्रिकेटमध्ये खेळतोय. रुद्राक्ष पाटील अंतिम षटकामध्ये आले. रुद्राक्ष पाटील या षटकामध्ये रुद्राक्षला आपण पाहता फार एंडने समोर कुणाल. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या, सामना आपण चालू करायचा आहे. 1 षटक तेही महत्वाचं राहील. स्लॉग ओव्हरचं डेप्थ ओव्हर ज्याला म्हणतात. या डेप्थ ओव्हर मध्ये किती धावा येतील? पहिल्या ओव्हरमध्ये अगदी 15च्या वर धावा आल्या, त्यामुळे जर का याही ओव्हरमध्ये 15च्या वर आल्या तर किमान 60 क्रॉस होईल, कदाचित 70च्या आसपास पोहोचेल. बॅटिंग करणारा जयहनुमान खारकोपर संघ. रॅटम ओव्हर द विकेट, क्या बात आहे. पहिलाच बॉल समोर टाकलाय, डाऊन दी ग्राउंड फटका, अफलातून टायमिंग कुणाल घरच. बॉलच बॅक ड्राईव्ह, लांब लचक षटकार. चला नवीन चेंडू घ्या लगेच. आलाय बॉल मैदानामध्ये. षटकार या बॉलवरती आपण पाहिला आणि या षटकाराच्या मदतीने टोटल 57. जबरदस्त हा फटका पाहायला मिळाला. बॉटमहँडचा चांगला वापर होता आणि टायमिंग लाजबाब होतो कुणालचं. थोडासा साइड आर्म ऍक्शन बॉल टाकतो गोलंदाज रुद्राक्ष. त्याची आपण बॉलिंग ऍक्शन पाहिली, त्याचा खरतर फॉलो थ्रू पाहिला. साइड आर्म ऍक्शन तो बॉल डिलिव्हर करतो, पण तो इथे समोर टाकला ओव्हर पिच, त्याच्यावरती फटका पाहायला मिळाला. षटकार. नेक्स्ट बॉल, खराब चेंडू, खराब चेंडू. साइड आर्म ऍक्शन याबद्दल चर्चा होती. नो बॉल, बीमर कॉल. खरं सुदैव चांगला आहे या ठिकाणी रोहिंजन संघाचा हा बॉल बॅटला लागलेला नाहीये. परंतु बॅटला लागला असता आणखी दबाव वाढले असत्या. मग त्या सिंगल डबल काही असल्या त्या रन एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाल्या असत्या. बॅटिंग करताना खारकोपर टीमला फ्री हिटची संधी. राऊंड ऍक्शन आपण पाहिलं. लसित मलिंगा पथिराना श्रीलंकन टीम, त्यांची संस्कृती झाली या प्रकारची गोलंदाजी. परंतु यावेळेला आपण पाहताय खरं तर रुद्राक्ष जास्त वेगात टाकायला गेला. यस, अतिरिक्त वेग त्या ठिकाणी बॉलमध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि तो कदाचित अंगलट आला. क्या बात आहे, अप्रतिम फटका. पोझिशन चांगली होती बघा, नटरंग स्टाईलने फिरून मारला कुणालने हा फटका. बॉल आपण जर पाहिला रिप्ले टेलिकास्ट मध्ये तर पुन्हा तुम्हाला पाहायला मिळेल. पाहतच राहावा असा फटका होता. शफल झाले होते हलकेसे, पुन्हा हात आले, लाईन डाव्याच्या बाहेर आणि त्यानंतर पिक केला बॉलला.
आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर हा फटका होता. 6 धावा षटकार. लगातार 2 बॉल 2 सिक्स आले. येस, जर का पुढचा आला तर मात्र 5,000. ओम भोईर किती 10,000. क्या बात आहे. कुणाल गरज 10,000चा बॉल खरं तर फटका राहील जर का षटकार मारला तर. ओम भोईर यांच्या माध्यमातून 64 धावा धाव फलकावरती आल्या. पुन्हा फिरून मानापर्यंत डाऊन दिले. एक वाईट बॉलचा इशारा. जितका वेग बॉल मध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला तितका चेंडू अंगलट आला. त्यामुळे वेगापेक्षा तुम्हाला टप्प्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल. ओमी भोईर खरं तर कुणाल यांचे परम मित्र आहेत, पेंदरचे आहेत आणि त्यांच्या वतीने पारितोषिक आहे कुणालसाठी तब्बल 5,000. 10,000. यस, 3 षटकार 10,000. 3 षटकारासाठी 10,000चं पारितोषिक. ओव्हर द विकेट, लोअर फुल टॉस. यावेळेला एक्सा कव्हरला डीप मध्ये बॉल मात्र चालला वेगात. क्या बात आहे. चौकार मिळाला. षटकार नाही पण तो चौकार नक्कीच मिळालाय. षटकार असता तर 10,000 लागले असते परंतु इथे चाललाय. तरी देखील धावांची गती वाढत चालली आहे. 69 लॉस ऑफ 3. प्रचंड वेग धारण केला या फटक्यांमध्ये. एखाद्या धावांमध्ये कारकोपर टीमने भरपूर चांगली फलंदाजी आतापर्यंत होताना पाहिली. दबाव पूर्णपणे आता रोहिंजन संघावरती, कारण पहिल्या सत्रामध्ये जर का धावा जास्त आल्या तर त्या चेस करताना तुम्हाला कदाचित खडतर प्रवासाला सामोरं जावं लागेल. तर आता इथून पुढचे काही बॉल बाकी आहेत. पहिल्या 3 मध्ये 18 खर्च केल्या. 2 षटकार, 1 नो बॉल, 1 वाईड, 1 चौकार अशा 18 आल्या. सुजित त्या ठिकाणी आता ग्लोव्ज परिधान करून मैदानामध्ये उतरलेले आहेत. विकेट किपर पुन्हा एकदा हाफ कर. क्या बात आहे. अफलातून फलंदाजी, अनस्टॉपेबल कुणाल घरत. मागच्या सामन्यामध्ये सामनावीर होता, त्याने 20 केल्या होत्या. आता इथे देखील प्रचंड आक्रमक 29 धावांचं योगदान आतापर्यंत कुणालच्या बॅटमधून पाहायला मिळालं. जबरदस्त परफॉर्मन्स. कारकोपरचे खेळाडू होळी चषक स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये दरवर्षी भरपूर चांगलं आयोजन. खेळाडूंसाठी देखील एक रिक्षा टेम्पो असतो 11 खेळाडू मैदानामध्ये उतरण्यासाठी आणि भरपूर एक वेगळी मजा असते त्या गावामध्ये होळी चषकाला. बंटी घरत आमचे गाव अध्यक्ष, त्यांचा आम्ही आवर्जून उल्लेख करू. आणि आज मात्र या मैदानावरती मैदानाच्या चहूबाजूला षटकार चौकारांचे आविष्कार त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 24 रन पहिल्या 4 बॉलमध्ये खर्च केलेले आहेत गोलंदाज रुद्राक्षने. 3 षटकार, 1 चौकार, 1 वाईड बॉल, नो बॉल अशा 24 धावा. अजून 2 बॉल बाकी आहेत. पुन्हा एकदा वन्स अगेन. क्या बात आहे. लेग लान्स, अप्रतिम फटका. स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉल चालला सीमा पार. परत संधी आहे. आता शेवटचा बॉल बाकी आहे. जर का शेवटच्या बॉलला षटकार ठोकला तर ओमी भोईर यांच्या वतीने 10,000चं पारितोषिक असेल. फलंदाज कुणालसाठी संधी पुन्हा निर्माण झाली. कुणालला एकाच ओव्हरमध्ये आक्रमक बॅटिंग. 30 धावा खर्च केल्या पहिल्या 5 बॉलमध्ये रुद्राक्षने. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 51 होत्या, आता 81 झाल्यात. आता शेवटचा बॉल बाकी आहे. डगआउट मध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण. आनंदाची डोही आनंद तरंगे असं म्हणतात. अफलातून इनिंग अविस्मरणीय राहिली आहे. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल. आता इथे रिले कॅच पाहायला मिळाली. विकेट किपर यांच्या हातातून बॉल उडवला मागे आणि बॅकवर्डला झेल टिपला. परंतु फलंदाजी आवडले असं तर एकदा जोरदार डाव द्या कुणालसाठी, ज्याने खरं तर 35 धावांचं योगदान दिलं फक्त 8 बॉलमध्ये. आणि हा खेळाडू चालला मैदानाच्या बाहेर. पहिलं सत्रही संपलं. 81 धावा आल्या 4 ओव्हरमध्ये. चला लवकरात लवकर कारकोपर प्रतीक मैदानाचा आपण ताबा घ्या. विशाल घरत, प्रतीक पाटील, प्रफुल्ल आपण पाहताय, आयुष गोंधळी, हर्षल ठाकूर, तनेश भोईर, कुणाल. आणि बघा हा कर तर बॅटिंग अनालायसिस आपण पाहिला. हर्षल ठाकूरने 8 मध्ये 22 केल्या, प्रफुल्लने 4 मध्ये 8 केल्या, प्रतीक पाटील 3 बॉल 7, कुणाल घरत 9 बॉल 35 आणि नॉट आउट 4 धावा एका बॉलमध्ये धनेशने केल्या. एक्स्ट्रा रन 5 पाहिल्या. बॉलिंग मधलं आपण जर का पृथक्करण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये सर्वेशने 16 दिल्या, ओम पाटीलने 15 दिल्या 2 विकेटाच्या खात्यामध्ये, संकेत पाटीलने 20 दिल्या 1 विकेटाच्या खात्यामध्ये, रुद्रांशने 30 दिल्या 1 विकेटाच्या खात्यामध्ये. अशा एकूण धावा 81. मॅनहॅटन ग्राफ्स तुम्ही पाहताय. आपण मराठी शाळेमध्ये शिकला असेल खरं तर आलेखावरती काढणारे स्तंभ असे हे स्तंभ आहेत. बिल्डिंग उभ्या राहिल्या आणि शेवटला मोठा टॉवर उभा केला 30 धावांचा 30 रनचा आणि त्यानंतर हा ग्राफ वर चढला होता.
काल खरं तर मोरबी संघाने 68 धावा 3 षटकांमध्ये चेस केल्या होत्या, तर इथे देखील 82 धावा का चेस होऊ शकत नाहीयेत. मला वाटतं पॉझिटिव्ह इंटेंटने जर का मैदानामध्ये उतरला जर रोहिंजन संघ तर या धावा देखील चेस होतील. परंतु या स्पर्धेचे आमचे खरं तर केबल नेटचे प्रोप्रायटर सर्वे सर्वा ज्यांनी आम्हाला नेट सेवा उपलब्ध करून दिली, मातोश्री केबल नेटवर्क, त्यांचं मनापासून आभार. हाय स्पीड इंटरनेट सर्व्हिस, त्याचबरोबर लाईव्ह प्रेक्षेपण आमचे त्रिमूर्ती रणजित गरत, भाऊ ठाकूर आणि विशाल जोशी. अंडा ग्रुप डीजे कक्ष खरं तर फुलाजी ठाकूर आणि कृष्णा गजाकोश यांच्या वतीने आम्हाला मिळालेला, त्यांचं मनापासून आभार मी व्यक्त करतोय. सर्व स्पॉन्सर्स त्यांचं आभार आपण व्यक्त करूया. चला लवकरात लवकर सलामीवीर खेळाडू मैदानाकडे पाठवा. रोहिंजन टीम बिग फाईट उल्वे नोड आणि कारगर बेल्ट मधील संघ या दोन टीम मध्ये खरं तर लढत आहे आणि सलामीवीर खेळाडू मैदानाकडे चालले. दोन आक्रमक फलंदाज, सुरुवातीपासूनच अटॅक करावा लागेल. 24 चेंडूमध्ये 82 धावा, जवळजवळ 20.50 पर ओव्हर, म्हणजे 82चा पाठलाग करताना तुम्हाला धावा किती बनवायच्या हे कॅल्क्युलेशन डोक्यातून काढावं लागेल. तुम्हाला षटकार किती मारायचे हे कॅल्क्युलेशन जर का तुमच्या माइंड मध्ये असेल तर तुम्ही सामना जिंकाल. जवळजवळ तुम्हाला 10 ते 12 षटकार मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये. हे माइंडसेट जर का तुम्ही घेऊन मैदानामध्ये उतरले तरच सामना जिंकाल. 434 धावा जेव्हा केल्या होत्या ऑस्ट्रेलियन टीमने तेव्हा त्यांना वाटलं आता आम्हाला कोणीच हरवू शकत नाही आणि अगदी 3 तासामध्ये तो रेकॉर्ड मोडीत काढला. डिपेनर लवकर बाजूला, त्यानंतर हर्षल गिब्सने केलेल्या 175 धावा आपण पाहिल्या. मंडप सेवा आदरणीय खरं तर आपण सर्व स्पॉन्सर त्यांचा आभार व्यक्त करणार आहोत. प्रथम पारितोषिक 1.5 लाख समाधान भोईर यांच्या वतीने आम्हाला मिळालेला आहे. द्वितीय पारितोषिक 75,000 नितेश बाळकृष्ण पाटील प्रभाग क्रमांक 1 चे नवनिर्वाचित नगरसेवक आणि तृतीय पारितोषिक या ठिकाणी आपण पाहताय सौ दीक्षा जाधव यांच्याकडून आम्हाला मिळाले 35,000, त्यांचा मनापासून आभार. आणि चतुर्थ पारितोषिक शुभम बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्वे सर्व घोडगावचे उद्योजक दिलीप पाटील साहेब यांच्या वतीने. यावेळेला फिरून मारलाय हाफ ट्रॅकर. आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा. टीट फॉर टॅट, जसं प्रत्युत्तर देण्यासाठी आम्हीही सज्ज आहोत. पहिलाच बॉल षटकार आलाय आणि त्यानंतर शशी पाटील उद्योजक घोट यांच्या वतीने आम्हाला 5वं पारितोषिक 30,000 रुपये या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि 6वं पारितोषिक खरं तर संतोषजी पाटील हरिभक्त पारायण यांच्या सौभाग्यवती नवनिर्वाचित नगरसेविका आहेत आणि स्वतः चांगले आयोजक आहेत तळोजे मजकूरचे, त्यांच्या वतीने आम्हाला 30,000 रुपयाचं खरं तर आर्थिक सहकार्य 6वं पारितोषिक मिळालेलं आहे. आणि याच गावचे माननीय श्री संतोष बाबूराव भोईर माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांच्याकडून मंडप सेवा या स्पर्धेला लाभली, त्यांचं मनापासून आभार. मालिकावीर बाईक कुमारी गाथा नितीन गावण यांच्या वतीने आम्हाला मिळाली, त्यांचं मनापासून आभार. यावेळेला फुल लेन टाकलाय, ऑन साइडला बॅकफुटला जात असताना ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. 1 रन या ठिकाणी मिळेल. उत्कृष्ट फलंदाज सायकल ध्रुवी मयूर कोपरकर यांच्याकडून आम्हाला मिळाली. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज सायकल विजय रामदास कोपरकर यांच्या वतीने आम्हाला मिळाली. स्वर्गीय विजय रामदास कोपरकर यांच्या स्मरणार्थ विशाल कोपरकर यांच्या वतीने मिळाली. आणि त्याचबरोबर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सायकल हितेश नेरुळकर यांच्याकडून आम्हाला मिळाली, त्यांचा आभार. सर्व स्पॉन्सर्स. पुन्हा एकदा फिरून मारला बॉल हाफ ट्रॅकर स्क्वेअर लेग कडे येत असताना डीप मध्ये फिल्डर आहेत कुणाल, फक्त सिंगल. कैलासवासी सुधीर मुरलीधर महादे पिसारवे यांच्या स्मरणार्थ कुमार राज सुधीर महादे यांच्याकडून 1 ते 6 क्रमांकाचे भव्य चषक आम्हाला मिळाले, त्यांचा आभार आम्ही व्यक्त करतोय. लाईव्ह सेवा ज्यांच्या वतीने मिळाली त्यांचा देखील आभार. फिरवला बॉलला स्विंग अँड मिस, क्या बात आहे, जबरदस्त व्हेरिएशन पाहायला मिळालं. सामनावीर चषकचे आमचे स्पॉन्सर मनोजदा भगत आणि त्यानंतर मालिकावीर टीव्हीचे स्पॉन्सर आमचे डॉक्टर सतीश भोईर, बरेचसे स्पॉन्सर आहेत. सर्वांचा खरं तर आम्ही आवाज उल्लेख करू. गणेश चेक केलं जातं या ठिकाणी बॉल. विशाल घरत जो फिरकीचा जादूगार आहे. फेअर लीगल बॉल, यस लीगल बॉल आहे. हलकासा कटर टाकला आणि यासाठी विशाल ओळखला जातोय. विशाल, प्रतीक, आयुष हे फिरकीचे सर्व गोलंदाज आहेत आणि चांगला खरं तर वारसा मिळालाय या खेळाडूंना. याही वेळेला सफल झाले होते, पुलचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर करेक्ट झाले नाही बॉल.
आतली कडा घेत असताना बॉल चालला त्या ठिकाणी शॉट बॅकवर्ड स्क्वेअर कडे सिंगल रन घेत असताना हे दोन्ही खेळाडू 1 रन या ठिकाणी मिळाली आणि एका रनच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 9. अजूनही 19 बॉल मध्ये 73 धावा. मी मगाशी म्हटलं धावांचा पाठलाग करताना आता षटकार किती मारायचा हा कॅल्क्युलेशन ठेवावं लागेल. फिरून मारलाय, क्या बात है, आक्रमक फटका. आज देखे जरा किसमें कितना है दम. मला वाटतं पहिल्या षटकामध्ये आपण कंपॅरिझन केलं तर 16 होत्या बिनबाद, परंतु यावेळेला 15 आल्या पहिल्या षटकामध्ये. त्यामुळे नक्कीच दोन्ही संघ अगदी बरोबरीने पुढे चाललेले आहेत. परंतु एक षटक जे लास्ट ओव्हरचं आपण पाहिलं त्यामध्ये 30 आल्या. ते षटक प्रचंड महागडं राहिलं. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. कारकोपर टीम सेकंड बॉलर आपण रेडी ठेवा. मला वाटतं प्रतीककडे जातील संघनायक. हर्ष मसाय आलेत बॉलिंग मार्कवरती. यंगस्टर खेळाडू हर्ष मसाय बॉलिंग मार्कवरती आलाय. उल्वानोड मधील असा एक संघ ज्यांच्याकडे खरं तर वेगवान गोलंदाज कमी आहेत, परंतु मध्यम गतीचे गोलंदाज किंबहुना फिरकीचे गोलंदाज सर्वात जास्त आहे, तो संघ कारकोबर. आणि उद्या रॉयल ओल्वे आहे संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. तुषार कोहली, तेजस कोहली यांचा संघ, आकाश मडवी यांचा संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. अश्वित यांचा संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. रॉयल ओल्वे उल्वानोड मधील संघ स्काय 11 न्यू यंगस्टर वाहळ हा संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळला आणि सुपर 12 मध्ये तो क्वालिफाय देखील झालाय. आजकाल सुपर 12 सुपर 4 ला संघ क्वालिफाय झाला की स्टेटसला सर्वात अगोदर कळतं की हा संघ क्वालिफाय झालाय. लॉफ केला, क्या बात आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. पुन्हा भव्य स्वागत. पहिलाच बॉल समोर टाकला ओव्हर पिच आणि त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडला फलंदाज राज पाटील. जबरदस्त फटका. हर्ष मसाईचा हा चेंडू समोर होता आणि त्याच्यामध्ये डाऊन दी ग्राउंड अगदी जागेवरून ठोकला. चला नवीन बॉल दे लगेच मैदानामध्ये. षटकार पाहायला मिळाला. मगाशीच समाधान भोईर यांनी सांगितलं कारण मुरबी संघाने 68 धावा 3 षटकामध्ये चेस केल्या. त्यामुळे इथे 82 धावा देखील चेस केल्या जाऊ शकतात जर का मोठी भागीदारी झाली या दोन खेळाडूंमध्ये. रन रेट चांगला असला तर का त्यांचा कदा स्ट्राईक रेट चांगला असेल तर मात्र धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. फक्त भागीदारी करायची नाहीये. भागीदारी बरोबरीने तुमचा स्ट्राईक रेट तुम्हाला हेल्दी ठेवायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. आणि आतापर्यंत 21 आल्या पहिल्या 7 बॉल मध्ये 300च्या स्ट्राईक रेटने धावा आल्या. 21 लॉस ऑफ 0. अजूनही 17 बॉल मध्ये 61 चं समीकरण बाकी आहे. 17 चेंडू 61. ऋतिक पाटील आणि राज पाटील विध्वंसक त्या ठिकाणी खेळ साकारत असताना मैदानामध्ये. स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. जोरदार अपील त्या ठिकाणी केली होती. बघा प्रेशर टाकायचं आणि आम्ही तर थांबलोच होतो, काय प्रश्नच नव्हता. कधी कधी ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. कॉमेंट्रीचा आवाज, अशा मोमेंटला सर्वांचं लक्ष कॉमेंट्री बॉक्स कडे येतं आणि आता मोठा पॉज होता आमचा. चला आपण लगेच सामना चालू ठेवा. नो आर्ग्युमेंट प्लीज. मी विनंती करतोय कारकोपर टीमला, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल त्यामुळे आपण चर्चा करू नका, फिल्डिंग लावून घ्या. सूचना आली आयोजकांच्या वतीने, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल ही सूचना त्या ठिकाणी आली आहे. खरं तर आयोजकांच्या वतीने आपण फिल्डिंग लावून घ्या. स्ट्रॉंग अपील होती राज पाटीलच्या विकेटसाठी जो 6 मध्ये 14 वरती खेळतो आणि त्यांच्या बरोबरीने ऋतिक पाटील ज्याने 2 बॉल मध्ये आतापर्यंत 7 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. बॉलिंग मार्क वरती पुन्हा बॉलर तयार होतोय त्या ठिकाणी हर्ष मसाई हा खेळाडू. ओव्हर द विकेट, फुल टॉस बॉल. मोठा फटका कॅपिटलाइज करता आलेला नाहीये. झेलखाली क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले होते. यस, तिसऱ्या पंचांची मदत. यस, अंपायर कॉल. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे हाईट फॅक्टर साठी. बॉलचा अटेम्प्ट पाहिला जाईल. ज्या ठिकाणी बॉल अटेम्प्ट केलाय त्याचा हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. जर का कमरेच्या वर असेल तर डेफिनेटली त्या ठिकाणी बिमर असेल. कमरेच्या खाली राहिला तर मात्र लीगल बॉल राहील. त्यामुळे तिसरे पंच जो निर्णय देतील तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. अगदी पॉपिंग क्रीज मधून मारण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी राज पाटील यांनी. नो बॉल कॉल, इट्स अ बीमर. त्यामध्ये 1+1 नो +1 अशा 2 धावा मिळतील आणि नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. कमरेच्या वरच होता आणि योग्य निर्णय अनिल टेंबे यांच्या वतीने मिळाला.
आणि खरं तर इथे बीमन बॉल आपण पाहिला 2 धावा या ठिकाणी मला फ्रीट. यस, नेक्स्ट बॉल फ्रीट 23. फ्रीटचा बॉल खोलात टाकला होता, लो फुल टॉस, बॅकफुटला जास्त आले होते. मिड विकेटला निघाले दोन्ही खेळाडू आणि ते बघा फेकी खराब. क्या बात आहे, देवतारी त्याला कोण मारे असं म्हणतात. बघा अगदी सहज चालत गेले असते तरी खेळाडू रनआउट झाले असते, परंतु प्रेझन्स ऑफ माइंड. आणि इथे मात्र थ्रो झाला डबल माइंडेड. थ्रो करू की नको करू या द्विधा मनस्थितीमध्ये होता गोलंदाज, त्याचमुळे नेम त्यांचा लागला नाहीये. जर का तुम्ही बरोबर थ्रो करण्याच्या मोमेंट मध्ये असेल तर कदाचित स्टंप सीट झाले असते. आणि अशा वेळेला मात्र 2 धावा आल्या. या 2 रनच्या मदतीने धावसंख्या आपण पाहता स्कोर कार्ड वरती 25. 15 बॉल 57 धावा. हाफ ट्रॅकर होता, कमी गतीचा बॉल. गती बॉलची काढली होती, लेंथ मागे ठेवली होती आणि बॅटर पूर्णपणे फ्लो मध्ये आले होते. ऋतिक त्यांना वाटलं पुन्हा वेगात येईल. अनइव्हन बाउन्स, हा बाउन्सर त्यांना ओळखता आलेला नाहीये, त्यामुळे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धीम्या गतीचे बॉल बऱ्याच वेळा आपण पाहिले डोकेदुखी राहिले. IPL मध्ये आपण पाहिलं हर्षल पटेल, मोहित शर्मा हे गोलंदाज खरं तर आपण पाहिले जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाहीत, पण IPL मध्ये नेहमी चर्चेमध्ये राहिले, कारण त्यांच्याकडे असणारा स्लोवर बॉल तो बऱ्याच वेळा विकेट घेऊन गेला. आणि यावेळेला ऑन साइडला मिड विकेट मध्ये हा फटका आपण पाहिला. सिंगलच आली. सिंगल डबलने आता काहीच होणार नाहीये. तुम्हाला आता एरियल अटॅक करावं लागेल, काउंटर अटॅक करावं लागेल. अटॅक करणं गरजेचं आहे, आक्रमक व्हावं लागेल फलंदाजांना. 26 धावा. उद्या खरं तर आजच 26 जानेवारी. 26 रन स्कोर कार्ड वरती. फुल टॉस, इनसाइड आउट. कव्हरचा फिल्डर आलाय, बॉल खाली, फुलातून झेल टिपला त्या ठिकाणी हर्षल ठाकूरने. हर्षल ठाकूर होते शॉर्ट कव्हरला, ते मात्र मिड ऑफच्या दिशेने धावत पुढे गेले आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन त्याने हा झेल टिपला. विकेट मिळाला. पार्टनरशिप ब्रेक केली. राज पाटील मैदानाच्या बाहेर चालले. बघा पुन्हा रिप्ले. चेंडू हवेमध्ये, कॅमेरामन ने देखील मस्तपैकी कैद केला हा बॉल. आणि त्यानंतर हर्षल ठाकूर अप्रतिम स्वतः कॉल दिला त्याने पुढच्या 2 क्षेत्ररक्षकांना, हा झेल माझा आहे, मी घेतोय. आणि हे कॉलिंग महत्वाचं असतं. जेव्हा तुम्ही झेल घेता किंवा रन कंप्लीट करताय तेव्हा कॉलिंग करणं गरजेचं असतं. आणि तिथे झेल टिपला गेलाय. पाणी हवं, चला पाणी घेऊन चला लगेच मैदानाकडे. 12वा खेळाडू. कंपॅरिझन बघा, पहिल्या इनिंग मध्ये 2 बाद 31 होत्या खारकोपर संघाच्या, यावेळेला 1 बाद 26 आहेत, म्हणजे 5 रनने मागे आहे. परंतु विकेट फॅक्टर महत्वाचा आहे. 1च विकेट गमावलाय खारकोपर टीमच्या अगेन्स्ट रोहिंटन संघाने या इनिंग मध्ये. समीकरण मोठं आहे. 12-56, 12 बॉल 56, 56 येणाऱ्या 12 बॉल मध्ये 2 ओव्हर मध्ये मागच्या इनिंग मध्ये आपण पहिल्या 30 धावा शेवटच्या ओव्हर मध्ये आल्या होत्या आणि त्याच्या अगोदर 20 आल्या होत्या, म्हणजे 50 धावा आल्या होत्या मागच्या इनिंग मध्ये. आता इथे 56 बनवायच्यात. 56. चला लवकरात लवकर आपण घाई करा. रात्रीचे 1:30 वाजले. आणखीन एक सामना बाकी आहे आजच्या रात्री मधला, त्यामुळे विनंती राहील आपण थोडी घाई करा त्या ठिकाणी. बारा बॉल 56 धावा. हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज येतोय 3ऱ्या षटकासाठी. अक्षय घरत. अक्षय घरत आले बॉलिंग साठी. 3rd ओव्हर. अक्षय घरत वरती विश्वास दाखवलाय. डाव्या हाताचा गोलंदाज. पहिला फुल टॉस, त्याच्यावरती आक्रमण. बीमर +6. 7 धावा मिळालेल्या आहेत. पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत. खराब लेंथ, खराब लाईन. फुल टॉस वरती फुल टोल वसूल करणारा हा फटका होता फलंदाज त्या ठिकाणी प्रतीक पाटीलचा. आक्रमक स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी जागेवरून हा फटका मारला आणि त्याने सांगितलं सर्वात अगोदर की हा नो बॉल आहे, पण तो पंच निर्णय देतील तोच अंतिम असेल. आणि पंचानेही सांगितलं हा बॉल बीमर आहे, त्यामुळे डेफिनेटली या ठिकाणी एक्स्ट्रा बॉल टाकावा लागेल. आता 12-49 मार्जिन कमी झालं चेंडू आणि धावांमधलं पहिल्या नो बॉल मुळे. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. 12 मध्ये 49 म्हणजे अजून 8 षटकार मारायचे प्रतीकला. रोहिंटन टीमला विजयासाठी. समोरच्या दिशेने अंपायर्स त्यांनाही बीट करत असताना बॉल सुनील पाटील सर यांच्या समोरून बॉल निघाला आणि त्या ठिकाणी आपण पाहिला खरं तर
एकच रन मिळाली. बॉलच बॅक ड्राईव्ह हा फटका होता आणि त्या बॉलवरती सिंगल मिळाली. मध्यरात्र झाली आणि इरवाडी गावचे आमचे क्रिकेटचे चाहते अविनाश मामा पाटील या सामन्यांचा आनंद घेतात. त्यांचंही स्वागत. पुन्हा एकदा फिरवला बॉलला, क्या बात आहे. अगदी मागे लेंथ होती, हातभर टर्न केला बॉलला आणि इथून मात्र हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल या क्षणाला मात्र भरपूर निर्णायक राहील या मॅच मध्ये दोन्ही संघांसाठी. जर का जास्त डॉट बॉल केले तर प्रेशर वाढेल रोहिंजन टीम वरती. जर का जास्त डॉट पडले तर मात्र विजयाच्या दिशेने येईल खारकोपर संघ. स्क्वेअर लेगला अप्रतिम झेल, जबरदस्त झेल टिपला आर्यनने. हा झेल टिपलाय, अप्रतिम झेल त्या ठिकाणी कॅरी केला आर्यनने. आणि आणखीन एक विकेट शफल झाले होते. बॉल टप्पा पडला, थोडा खाली होता आणि त्याला पिक केलं होतं स्क्वेअर लेग कडे. एलिव्हेशन कमी मिळालं आणि चांगला झेल त्या ठिकाणी आर्यनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मला वाटतं सुरुवातीला आर्यन बॉलला आतमध्ये स्टॉप करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यानंतर त्याने चेअर कॅरी केलाय. चौथ्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय मधुकर पाटील. आणखीन एक अनुभवी खेळाडू मधुकर पाटील. सचिन कडू लेजंड हे खेळाडू आहेत. 9 बॉल 48. कल्पेश, मला वाटतं हा सामना जिंकायचा असेल तर 8 षटकार मारायचे. प्रत्येक बॉल सीमा पारच गेला पाहिजे. आज प्रयत्न त्या ठिकाणी करावा लागेल, तेव्हाच हा सामना जिंकता येईल बॅटिंग करणाऱ्या एसीसी रोहिंजन संघाला. एसीसी रोहिंजन विपक्ष जय हनुमान खारकोपर ही लढत सध्या मैदानामध्ये आहे. बॉल तयार, स्विंग आणि मिस, क्या बात आहे. अप्रतिम चेंडू समोर टाकला, हलकासा कटर आणि इथे देखील चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळाला. दबाव पूर्णपणे आता रोहिंजन संघावरती. 8 बॉल आणि 48 पर बॉल मागे षटकार. फुल लेंथ बॉल मागे चालला, बॅकवर्डला, इथेही रन नाहीये. हा सामना आता एकतर्फा होत चालला. या मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय जय हनुमान खारकोपर टीमने. परंतु या अगोदर नारेन टीम संपूर्ण स्क्वॉड घेऊन आपण व्यासपीठासमोर या. आता विनर टीम विपक्ष नारेन असा शेवटचा सामना आजच्या रात्रीमध्ये खेळला जाईल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परत इथे कडा लागली होती. आय थिंक जर का बॉल पकडला असा विकेट किपरने तर कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाले असे. 6 बॉल मध्ये आता 48 धाबा. चला फिल्डिंग लगेच लावा खारकोपर. टीमला विनंती असेल आपण फिल्डिंग लावून घ्या. 6 चेंडू मध्ये 48 धावांचं समीकरण या मॅच मध्ये आलंय. चला लगेचच फिल्डिंग लावा प्लीज. प्रतीक, हर्षल, आपल्याला वेळ वाचवायचा आहे त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा. फिल्डिंग लावून घ्या. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये मला वाटतं का कुणालकडे चालले न्यू एक्सपेरिमेंट, कारण कुणालने बॅटिंग चांगली केली. कुणालने एकत्र बॅटिंग चांगली केली, बॉलिंग त्यांच्याकडे दिली. आता विकेट जर का त्याच्या खात्यामध्ये आले तर नक्कीच त्याला ऍडव्हान्टेज मिळेल. पंचावरती आपण पाहता या ठिकाणी बंधन धाग्याचं काळीज वाघाचं असे शिवसैनिक उत्तम शेठ भोईर शाखा प्रमुख शिवसेना सामन्यांचा आनंद घेत असताना कट्टर शिवसैनिक, कडवट शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचंही स्वागत. याही वेळेला पहिल्या बॉलवरती आक्रमण प्रतीकने चढवलंय. चला नवीन बॉल घ्या लगेच, वेळ वाचवायचा आहे त्यामुळे नवीन चेंडू वापरा. पहिला षटकार आलाय. थोडा उशीर झाला कधी या फटक्यांना, किंवा मागच्या सत्रामध्ये जर का धावा कमी आल्या असं तर मात्र समीकरण वेगळं असतं. आणखी जबरदस्त टायमिंग. कुणाल पार्ट टाइम गोलंदाज आहे आणि त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडलाय प्रतीक पाटील. न्यू एक्सपेरिमेंट या ठिकाणी पाहायला मिळालं खारकोपर टीम कडून. जागेवरून फटके पाहायला मिळाले. 4 बॉल बाकी आहेत. चला नारेन संघ संपूर्ण स्क्वॉड घेऊन व्यासपीठासमोर या. टॉस केला जाईल. विनर विपक्ष नारेन हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यानंतरचा मोठा सामना असेल. जिंकणारा संघ मात्र सुपर 6 मध्ये जाईल. तिसरा आलाय, क्या बात आहे. 3 षटकार आले. चला अजून 3 बॉल बाकी आहेत. आक्रमक बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 3 बॉल 3 सिक्स प्रतीक कडून. ऋतिक क्षमा असावी. आता चौथा देखील आलाय.
गत वर्षी या स्पर्धेमध्ये देवतचा मयूर वाघमारे त्याच्या नावावरती 6 बॉल 6 षटकार हा विक्रम राहिला. आता आणखीन एक विक्रम पाहायला मिळेल का? पहिल्या लढतीमध्ये 5 बॉल 5 षटकारचा विक्रम आपण पाहिला अनिकेतच्या नावावरती. आता या वेळेला शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. कुणालला दिलेली गोलंदाजी आणि त्याच्यावरती आलेले षटकार या मॅच मध्ये आपण जर पाहिला खरं तर पूर्णपणे पाहायला मिळालं. बॅटिंग मधला दमखम पाहायला मिळाला ऋतिकचा. अँड्रू फ्लिंटॉपने जेव्हा युवराजला थोडासा त्रास दिला नंतर स्टुअर्ट ब्रॉडवर त्याने राग काढला. तो सामना प्रत्येकाला आठवत असेल. फ्रस्ट्रेशन त्याच्या चेहऱ्यावर त्याने तो तणाव त्याने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती दाखवला. परंतु यावेळेला मिसक्यूट झाला फटका, मिस टायमिंग. नाहीतर एक मोठा रेकॉर्ड झाला. असा विकेट मिळाला. क्या बात आहे. कुणालच्या खात्यामध्ये विकेट. 4 षटकारानंतर कुणालचं कमबॅक. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. चला नवीन खेळाडू लवकर पाठवा. 12 बॉल मध्ये 41 धावांची स्फोटक इनिंग साकारली आहे ऋतिकने. 82चा पाठलाग करत असताना अर्धा प्रवास त्याने एकट्याने केला 12 बॉल मध्ये. 1 बॉल बाकी आहे. चला शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू. उत्तम भोईर साहेब या सामन्यांचा आनंद घेत आहेत. खरं तर मागच्या काही दिवसापूर्वी कोळखे नगरीमध्ये आमचे मित्र रोहन शेठ म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्तानं उत्तम भोईर साहेबांचं आम्ही आगमन होताना पाहिलं शुभेच्छा देण्यासाठी. लास्ट बॉल, निर्णायक चेंडू आणि इथून मात्र आता 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचतोय. जय हनुमान खारकोपर संघ. अभिनंदन खारकोपर. हार्डलक टीम. एसीसी रोहिंजन. चला नारायण संघाचा कॅप्टन आणि खारकोपर संघाचा कॅप्टन. 4 ओव्हरचा सामना असेल. त्यामुळे दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. आणि बघा आता एकच एंडने सामना होतील. ही सूचना आयोजकांच्या वतीने आली.